ज्या कोकणाचं आपण सगळेजण कौतुक करतो, इकडे मुंबईत आल्यानंतर कोकणाव्यतिरिक्त दुसरीकडे गेल्यानंतर फार अभिमानाने आपण सगळेजण सांगतो की नाही की आमच्या कोकणात या, मग तुम्हाला कळेल की काय गंमत आहे. किंवा अनेक जण आपल्याला असं म्हणतात, आपण कोकणातून आलोय म्हटल्यानंतर की स्वर्गातून आलायत तुम्ही, आता काय अजून स्वर्गात जायचं राहिलंय तुमचं. आणि हे ऐकूनच आपला ऊर भरून येतो, आपल्याला फार अभिमान वाटतो. जे आपलं रोजचं जगणं आहे गावातलं, त्या सगळ्या परंपरा, गावातल्या त्या सगळ्या आपल्या दैनंदिन कामकाजातल्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं इतकं कौतुक बाहेरच्या लोकांना वाटतं, याच्यातच आपल्याला इतका अभिमान वाटून जातो. कारण हे आपल्यासाठी नेहमीच आहे. म्हणजे कौलारू घर बघणं, नदीकाठी घर असणं, नदीकाठी देऊळ असणं, तिथे जाऊन आपण तासनतास बसणं, रात्री झोपायला देवळात जाणारी मंडळी आपल्याकडे असतात, किंवा पालखी उत्सव गावात असल्यानंतर देऊळ संपूर्णपणे आपण धुवून काढणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कोकणात होतात. आणि या सगळ्या गोष्टींचं फार कौतुक कोकणात जन्माला न आलेल्यांना बरंचसं आपण बघितलेलं आहे. आणि याचा जरा आपल्याला जास्त माज असतो, जो असायलाच हवा. कारण खरंच जसं बाकी सगळे म्हणतात तसं अजून काय स्वर्गात जायचं राहिलं आहे, कोकणात जन्माला आलो इथंच स्वर्ग मिळाला. त्यामुळे यासाठी सुद्धा आपलं भाग्य मोठं समजूया. आणि कोकणचं नाव काढल्यानंतर ते गाणं आपल्याला सगळ्यांना आठवतंच ना, कोकणाचं कौतुक सांगणारं. आणि ते गाणंच गाण्यासाठी खास कलावंतसुद्धा इथं उपस्थित आहेत. कारण तो पुन्हा एकदा सगळा नजारा आपल्या डोळ्यासमोर उभं करणार आहेत. मी विनंती करते रंजना सावंत, साक्षी सावंत आणि निधी सावंत या तिघींना की आपण व्यासपीठावर इथं यायचं आहे आणि त्यांच्या आवाजात आता आपण हे गाणं ऐकणार आहोत. मी अर्थात त्या तिघींसाठी जोरदार टाळ्या. आणि विनंती आहे की त्यांना माईक, ऑडिओ चेक हे सगळं व्हावं आणि त्यानंतर आपण लगेचच हे गाणं ऐकूया आणि जो स्वर्ग आहे आपला कोकण त्याची पुन्हा एकदा आठवण करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. आज या मंगल प्रसंगी आमचे आदरणीय दादा म्हणजेच माननीय श्री श्रीकृष्ण सावंत यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आम्ही इथे हजर आहोत. काही कारणास्तव श्रीकृष्ण सावंत इथे उपस्थित राहू शकले नाहीत, तरी त्यांच्या वतीने आम्ही कोकण गीतांच्या गायिका या नात्याने इथे तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आहोत. यश ही काही सहज मिळणारी गोष्ट नाही आहे. कोकण गीताचे यशसुद्धा असेच आमच्या दादांच्या अथक परिश्रमाने, चिकाटीने आणि आत्मविश्वासाने मिळालेले फळ आहे. त्यांनी आमच्यातही हे कौशल्य रुजवली आहेत. हा सोहळा म्हणजे फक्त सन्मान करण्यासाठी नाही, तर आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा आणि ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना, आयोजकांना आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. असो आमचो यो कोकण.
खिडकीमधून दर्शन देता आमका निसर्ग राजा. झुक झुक गाडीत बसन आम्ही करताव बघाव मज्जा. खिडकीमधून दर्शन देता आमका निसर्ग राजा. टेकड्या किल्ले मंदिर बंदरे पर्यटकांचा आकर्षण. टेकड्या किल्ले मंदिर बंदरे पर्यटकांचा आकर्षण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन. तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो यो कोकण. असो आमचो यो कोकण. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद.